2014 साली पहिल्यांदा प्रतीकदादा पाटील यांच्या अंडर सांगलीचा काँग्रेसचा बालेकिल्ला हल्ला। 2014 साली आलेल्या नमो नमोच्या वादळात सांगली ही पाठीमागे राहिली नाही। त्याचबरोबर सांगलीच्या लोकसभेची निवडणूक झाली आणि काँग्रेसने ही सत्ता गमावली। 2014 ते 19 दरम्यान वसंतदादा पाटलांच्या विश्वासाची सांगली त्यांच्या नातवाने म्हणजे पुन्हा जोडण्यास सुरुवात केली विशालदादा पाटील यांनी। पण पुन्हा एकदा 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीत काँग्रेसला हार मानावी लागली आणि पुन्हा एकदा नमो नमोचा गजर वाजू लागला। 2024 नवीन वर्ष नवीन सुरुवात, लोकसभा 2024 साठी पुन्हा एकदा काँग्रेस मैदानात उतरणार आणि ते कोणासोबत ही चर्चा कुजबुजत होती। सांगलीची सत्ता पलट करण्यासाठी काँग्रेस कोणाला उभा करणार की वसंतदादांच्या कुटुंबावरती पुन्हा एकदा काँग्रेस विश्वास ठेवणार आणि त्या विश्वासाला सांगलीची जनता साथ देणार का, हा सगळ्यात मोठा प्रश्न उभा राहिलेला। जसजशी निवडणूक जवळ येईल तसतशी कुजबुज वाढत होते की सांगलीची निवडणूक लढणार कोण आणि सांगलीच्या काँग्रेसचा बालेकिल्ला परत कोण मिळवणार। नवा गडी नवं राज्य या मोहिमेच्या आधारावरतीच काँग्रेस पुन्हा एकदा विशालदादा पाटील यांना उभं करण्यासाठी इच्छुक होती। पण महाविकास आघाडीच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चालू होतं। सत्ता वाटपाच्या या खेळामध्ये मुंबईच्या टोटल 6 जागांपैकी 4 जागा शिवसेना लढवणार हे तर फिक्सच होतं। पण उरलेल्या 2 जागा कोण लढवणार, राष्ट्रवादी की काँग्रेस, यावरती सगळ्यात मोठा प्रश्न निर्माण झालेला। आणि त्याचबरोबर महाराष्ट्रातील काँग्रेसचा सगळ्यात मोठा बालेकिल्ला म्हणजे सांगली जो हल्लेला तो परत मिळवणार कसा, हे सगळ्यात 2 मोठे प्रश्न महाविकास आघाडीच्या समोर उभा राहिलेले आहेत। मुंबईमधल्या राहिलेल्या 2 जागांसाठी महाविकास आघाडीने काँग्रेसला परमिशन तर दिली, पण तिथे त्यांची तेवढी पाठबळ नाहीये, त्यांना तेवढी भक्कम अशी मनुष्यबळ नसल्यामुळे पुन्हा एकदा तिथे शिवसेनाच आपली जागा उभा करेल हे पुन्हा फिक्स झालं। मग प्रश्न राहिला तो फक्त सांगलीच्या उमेदवारीचा। हा सगळ्यात मोठा प्रश्न होता सांगलीच्या उमेदवारीचा, कारण संपूर्ण राज्यसभेला संपूर्ण सांगली जिल्हा महाविकास आघाडीकडे असताना लोकसभेला मात्र तो बीजेपीकडे कसा जाऊ शकतो यासाठी सगळे प्रयत्न करत आहेत। सांगलीचा उमेदवार असणार कोण या प्रश्नावरती ज्यावेळेस महाविकास आघाडीने विचारासाठी सुरुवात केली, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष आणि महाविकास आघाडीचे सगळ्यात ज्येष्ठ नेते माननीय श्री शरदचंद्र पवार साहेबांनी पुन्हा एकदा इथे सगळ्यात मोठी खेळी केली, ते म्हणजे सांगलीच्या रिंगणात आता एक नवीन चेहरा उभा राहणार। आणि महाविकास आघाडीच्या डोक्यात असलेलं हे नाव ते म्हणजे महाराष्ट्र डबल केसरी पैलवान चंद्रहार दादा पाटील हे नाव पुन्हा एकदा प्रकाश झोतात आलं। मातोश्रीवरून बोलवून आल्या सांगलीतून हजारो गाड्या मातोश्रीकडे म्हणजे मुंबईकडे निघाल्या। मुंबईमध्ये मीटिंग झाली आणि तिथेच महाविकास आघाडीने शिवसेनेतर्फे पैलवान चंद्रहार दादा पाटील यांची उमेदवारी जाहीर केली। पुढल्या 10 दिवसातच मिरजेमध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी सभा घेऊन हे जाहीर केलं की सांगलीची उमेदवारी ही शिवसेना पैलवान चंद्रहार दादा पाटील। पुढल्या 10 दिवसामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे यांनी मिरजेमध्ये सभा घेऊन पैलवान चंद्रहार दादा पाटील यांची उमेदवारी जाहीर केली। सांगलीच्या राजकारणात सगळ्यात मोठी खेळी ही आजपर्यंतच्या महाविकास आघाडीने करून दाखवलेली आहे। याच्या पुढे जाऊन आता काँग्रेस आपली भूमिका काय घेते आणि विशालदादा पाटील हे चंद्रहार दादा पाटलांना सपोर्ट करतील की नाही याकडे सगळ्यांचं लक्ष असेल। त्याचबरोबर भाजपाकडून असलेली उमेदवारी म्हणजे संजय काका पाटील यांच्या विरोधातील ही सगळ्यात मोठी खेळी यशस्वी ठरेल की नाही यावरती सगळ्यांचं अख्ख्या महाराष्ट्राचं लक्ष असणार आहे।